मित्रांनो नमस्कार, मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संजय राऊत बेछूट बोलण्यात पारंगत आहे। एखाद्या मुद्द्यावर त्यांना काही प्रश्न वगैरे विचारले की त्याच्यावर न बोलता दुसऱ्याच कुठल्या तरी भलत्या मुद्द्यावर घंटाभर बोलायचं आणि आमच्या समोरचे पत्रकार बंधू सुद्धा त्यांना काही रिव्हर्स क्वेश्चन विचारत नाहीत आणि संजय राऊत जेवढं बोलले तेवढी रेकॉर्डिंग झाली की ती क्लिप घेऊन ती टेप घेऊन न्यूजरूममध्ये जायचं आणि दिवसभर तेच वारंवार चालवत राहायचं। मग त्याच्यावर काही न्यूज चॅनल काही विश्लेषक समोर येऊन विश्लेषणसुद्धा करतात। संजय राऊत काय बोलले, ते बोलले तर मग का बोलले, त्याच्यामागं काय आशय असेल, अशा अनेक दृष्टिकोनातून त्याच्यावर चर्चा होत असते। आता मित्रांनो कसं आहे की एखादा मूर्ख व्यक्ती दिवसभर किंवा वारंवार काहीही मूर्खपणाचे वक्तव्य करत असला तरी एकाकी तो मूर्ख व्यक्तीसुद्धा काहीतरी महत्त्वाचं बोलून जातो। एखादी महत्त्वाची बातमी त्याच मूर्ख व्यक्तीकडून आपल्याला मिळत असते। फक्त काय असतं की त्या मूर्ख व्यक्ती सदैव मूर्खपणानं बोलत असल्यामुळं त्याच्या महत्त्वाच्या बातमीकडे सुद्धा सहजा लक्ष जात नाही। आणि असंच काही संजय राऊतांसोबत झालं आहे। काल माध्यमांशी बोलताना त्यांनी इतकी मोठी बातमी आपल्यासमोर ठेवली आहे, पण माध्यमांमध्ये त्याविषयी चर्चाच होत नाही आहे। नाना पटोलेंनी जी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना होळीच्या दिवशी ऑफर दिली की तुम्ही दोघंही BJPला सोडून काँग्रेससोबत या आणि आपली सरकार आल्यावर तुम्हा दोघांना काँग्रेस मुख्यमंत्री करण्यासाठी पाठिंबा देईल आणि जी वाईट परिस्थिती तुमच्यासोबत BJP करते तशा कोणत्याही प्रकारचा एक व्यवहार काँग्रेस करणार नाही आणि तुमची योग्य ती काळजी काँग्रेस घेईल, असं एक आश्वासनसुद्धा नाना पटोलेंनी दोन्ही नेत्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं होतं। आता त्यावर रिॲक्शन प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे आणि तोच आजच्या या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा आहे। संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे जेव्हा आमदार घेऊन पक्षापासून वेगळं होण्याचा विचार करत होते, म्हणजे अद्याप त्यांनी पक्ष तोडलेला नव्हता, त्या दौरान त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करण्याची सुरुवात केलेली होती। म्हणजे BJP सोबत जाण्याच्या ऐवजी सुरुवातीला आपण काँग्रेसमध्ये विलीन होऊ असा विचार एकनाथ शिंदेंनी केलेला होता, अशी एक मोठी बातमी संजय राऊतांनी आपल्याला दिलेली आहे। आणि पुढे बोलताना ते हेही म्हणाले की अहमद पटेल जे काँग्रेसचे गुजरातचे एक मोठे नेते आहेत आणि सोनिया गांधीचे अत्यंत जवळचे मानले जातात, त्यांच्यासोबत पहाटे एखाद्या दिवशी एकनाथ शिंदेंची चर्चासुद्धा झालेली होती, अशी सुद्धा एक माहिती संजय राऊतांनी आपल्यासमोर ठेवली आहे। आता मित्रांनो ह्याच्यात तथ्य किती आहे आणि या बातमीच्या मागे संजय राऊतांना नेमकं म्हणायचं काय आहे याविषयी मला तुम्हाला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे। आता मुद्दा हा नाही आहे की एकनाथ शिंदे खरंच काँग्रेससोबत जाणार होते का, आणि यात मला काही तथ्य दिसत नाही। प्रश्न हा आहे की काँग्रेसनं एकनाथ शिंदेंना सरकार फोडण्यासाठी पाडण्यासाठी मदत केलेली होती का। कारण मित्रांनो जे घटनाक्रम आपल्यासमोर सरकार पडताना घडले त्यात सर्वात पहिला हातोडा एकनाथ शिंदेंनी मारलेला नव्हता। सगळ्यात पहिला हातोडा जो सरकारवर पडला तो काँग्रेसकडून पडला होता। आठवा, नाना पटोले जे विधानसभेचे सभापती होते आणि त्यांनी अचानकच आपल्या पदावरून राजीनामा दिला आणि त्यांनी राजीनामा जेव्हा दिला त्यानंतरच एकनाथ शिंदेंनी पक्ष फोडला, आमदार घेऊन गुवाहाटीला गेले आणि जेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षातील नेते जेव्हा उठून विधानसभेमध्ये म्हणायला लागले की सगळ्याच आमदारांना अपात्र केलं पाहिजे, तेव्हा अपात्र करण्यासाठी ज्या सभापतीची गरज लागते तो सभापती आपल्या पदावर विराजमान नव्हताच, कारण नाना पटोलेंनी आपल्या पदावरून राजीनामा दिलेला होता। आणि मग विचार करा की काँग्रेसने आपल्या नेत्याला मुद्दामूनच आपल्या पदावरून राजीनामा देऊन किंवा राजीनामा द्यायला लावून एकनाथ शिंदेंची वाट मोकळी केलेली होती का, हा प्रश्न आहे। आणि याच्यावर सिरियसली गंभीरपणे आपल्याला विचार केला पाहिजे, कारण नाना पटोलेंसारखा एखादा मोठा नेता आणि आपल्या पदावरून तो अचानक कोणतीही चर्चा न करता, कारण त्यांनी आपल्या पदावरून राजीनामा देताना ना शरद पवारांसोबत ना मुख्यमंत्री त्यावेळीच्या उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केलेली होती। त्यांना सुद्धा जेव्हा बातमी कळाली तर त्याच्यासाठी सुद्धा हा शॉक होता की नाना पटोले यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिला तर का दिला आणि त्यामागं कारण काय। कारण सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अनुमतीशिवाय अशी कोणतीही घटना काँग्रेसमध्ये घडणं जवळजवळ अशक्य आहे। त्यामुळे त्यांच्याकडूनच आदेश आला आणि त्या आदेशाचं पालन करूनच नाना पटोलेंनी आपल्या पदावरून राजीनामा दिला होता का, या प्रश्नावर चर्चा करणं गरजेचं आहे। आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की काँग्रेस असं का करेल, कारण त्यांना सरकार पडल्यावर फायदा काय,
कारण सरकारमध्ये असताना काही त्यांचे नेते मंत्रिपदावर होते आणि एकूणच इतक्या वर्षानंतर एखाद्या राज्यामध्ये सरकारमध्ये असल्यावर एखादा पक्ष आपलीच सरकार पाडण्यासाठी का प्रयत्न करेल? आता मित्रांनो, इथं पॉईंट येतं की काँग्रेस पक्षाला सरकारमध्ये आल्यावर नेमका फायदा झाला की नुकसान झालं? तुम्ही जर पूर्णपणे जर महाविकास आघाडीला ॲनलाईज कराल आणि त्यांचं 2.5 वर्षाचं जे कार्यकाळ आहे त्याचं जर एक पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर आणाल तर तिन्ही पक्षांपैकी सगळ्यात जास्त नुकसान हे काँग्रेसचं झालेलं होतं. उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला जे मुख्यमंत्री पद पाहिजे होतं ते त्यांना भेटलं होतं आणि थोडी बहुत त्यांना जी मंत्रिपदं होती ती सुद्धा मिळालेली होती. दुसऱ्या बाजूला शरद पवार सगळेच महत्त्वाची मंत्रिपदं तेच घेऊन बसले होते. गृहमंत्री, अर्थमंत्री, सगळेच महत्त्वाचे मंत्रालय हे शरद पवारांच्या लोकांकडे होती. काँग्रेसला काय भेटलं होतं? आणि काँग्रेसला मंत्र्यांपेक्षाही सगळ्यात मोठं नुकसान होत होतं ते वैचारिक पातळीवर. कारण एकतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये येण्यासाठी काँग्रेस कदापि तयार नव्हतं आणि हे स्वतः शरद पवारांनी अनेकदा आपल्या पुस्तकात नमूद केलेलं आहे की ते स्वतः सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेले होते आणि सुरुवातीला त्यांच्या पक्षाकडून म्हणजे काँग्रेसकडून म्हणजे नकार त्यांना सांगण्यात आलेलं होतं. पण शरद पवारांच्या प्रयत्नांमधून शेवटीच काँग्रेसने सरकारमध्ये सम्मिलित होण्याचा निर्णय घेतला होता आणि कुठे ना कुठे काँग्रेसला वाटत होतं की शिवसेनेसोबत गेल्यानं आपल्याला वैचारिक पातळीवर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि तसंच झालं. जी काँग्रेसची पारंपरिक मुस्लिम मतं आहेत ती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे लोकसभेत आणि विधानसभेत वळलेली आहेत. म्हणजे काँग्रेसला ज्या मतांवर कोणत्याही प्रकारची मेहनत करावी लागत नव्हती किंवा प्रचार करण्याची गरज नव्हती की मुसलमानांनो आम्हाला मतं द्या, मुसलमान त्यांना ऑलरेडी मतं देतच होती. पण जेव्हा उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची विचारधारा हळूहळू बदलायला सुरुवात केली आणि हळूहळू आपणही सेक्युलर आहोत, आपणही मुस्लिम हितांसाठी काम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न जसं जसं उद्धव ठाकरे करायला लागले तसं तसं काँग्रेसची जी एक वोटर बेस होती मुसलमानांमध्ये त्याला मोठ्या प्रमाणात नुकसान पोचायला सुरुवात झाली. आणि त्याच कारणामुळे मला असं वाटतं की काँग्रेसनं एकनाथ शिंदेंना सरकार पाडण्यासाठी मदत केलेली होती. आणि काँग्रेसची तर ही पॉलिसी राहिलेली आहे, आपल्या शत्रूला जर नुकसान होत असेल तर आपण सरकारमध्ये असू किंवा नसू त्याला नुकसान होतं आहे ना, आपण ते करायचंच. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नुकसान होत असेल, त्यांच्या पक्षाला काहीतरी नुकसान पोहोचत असेल तर त्यासाठी कदाचित काँग्रेसने जी काही मदत एक सभापती पदावरून राजीनामा देऊन असेल किंवा इतर गोष्टीतून मदत करण्याचं असेल, या सर्वच गोष्टींमधून एकनाथ शिंदे आणि भाजपला सरकार पाडण्यासाठी मदत केली होती अशी शंका किंवा अशाच गोष्टी एखादा संकेत आपल्याला संजय राऊत देण्याचा प्रयत्न करतायत का अशी एक शंका माझ्या मनात येते. आणि यावर मला वाटते की विश्वास आपल्याला ठेवावा लागेल. कारण पूर्ण रूपाने जर बघितलं तर एकतर पूर्ण सरकारचं कंट्रोल हे शरद पवार यांच्या हातात होतं आणि सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात कशा प्रकारे जुन्या काळापासूनच भांडण चालत आले आहेत हे सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शरद पवार पुन्हा एकदा काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी प्रयत्न करतायत का अशा प्रकारचे एक शंका किंवा विचार येऊन सुद्धा काँग्रेसच्या हायकमांडच्या मनात असा विचार आला असावा की सरकारमध्ये राहून आपलं फायदा नाहीच होत आहे आणि उलट आपलं नुकसान होत आहे. त्यामुळे हे सरकार आपल्याला पाडलंच पाहिजे आणि ते पाडण्यासाठीच नाना पटोले यांना आपल्या पदावरून राजीनामा देण्यासाठी सोनिया गांधी आणि त्यांच्या पुत्र राहुल गांधी यांनीच आदेश दिले होते असं मला वाटायला लागलेलं आहे. आणि तशाच प्रकारचं एक संकेत मला वाटतंय की संजय राऊत आपल्या या वक्तव्यातून देऊ पाहत आहेत. त्यांनी फक्त एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत होते असं एक वरचं वक्तव्य दिलं आहे, ती वेगळी गोष्ट आहे. पण या संपूर्ण वक्तव्याच्या मागे जी रिॲलिटी आहे किंवा जे काही गोष्टी संजय राऊत सांगू पाहत आहे ते जर आपण शोधायला गेलो तर याच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि मित्रांनो, दुसरा मुद्दा असा की संजय राऊत जे म्हणतात की या सर्व गोष्टी मला माहिती होत्या, तर मग संजय राऊतांनी तेव्हा काहीही का नाही केलं? कारण जर तुम्हाला सगळं माहिती होतं की एकनाथ शिंदे काँग्रेससोबत बोलत आहेत आणि अद्याप तुमचा पक्ष फुटलेला नव्हता, तर मग तुम्ही एकनाथ शिंदे किंवा त्यांना नाही तर नाही पण त्यांच्यासोबत जाणारे जे इतर आमदार होते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न का नाही केला? आणि संजय राऊत जे आज फुशारक्या मारतायत की मला सर्व माहिती होतं, हा नितांत मूर्खपणा आहे. आणि मला तर कधी कधी आता असं वाटायला लागलं आहे की संजय राऊत हा एकनाथ शिंदेंचा माणूस आहे. कारण त्या पक्षामध्ये राहून ज्या प्रकारे तुम्हाला आठवण असेल की एकनाथ शिंदे काही आमदार घेऊन जेव्हा गुवाहाटीला गेले तेव्हा उदय सामंत आणि सदा सरवणकरसारखे काही थोडेफार नेते
उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये थांबलेले होते आणि उद्धव ठाकरे काय विचार करतायत, काय प्लॅनिंग करतायत याच्यावर नजर ठेवून होते. आणि जेव्हा त्यांना कळालं की उद्धव ठाकरे आता काहीही करू शकत नाहीत, तेव्हा एका दिवशी उठले आणि अचानक गुवाहाटीला निघून गेले. आणि अशाच प्रकारे मला वाटतं की एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना सांगून ठेवलेलं आहे की उद्धव ठाकरेंना पूर्णपणे नेस्तनाबूत करेपर्यंत त्यांच्या पक्षात थांबा आणि जे जे मी करतोय त्यासाठी उद्धव ठाकरे काय उपाययोजना सुचवत आहेत त्या सगळ्या उपाययोजना मला येऊन सांगा आणि ज्या दिवशी पक्ष पूर्णपणे बुडेल त्या दिवशी तुम्हाला आम्ही आमच्या पक्षात घेऊ, अशा प्रकारची काही ऑफर एकनाथ शिंदेने दिली आहे का, अशी शंकासुद्धा माझ्या मनात आता यायला लागली. कारण संजय राऊतांसारख्या नेत्याला जर ऑलरेडी सगळं माहिती होतं तर मग त्यांनी उद्धव ठाकरेंना का सांगितलं नाही. आणि उद्धव ठाकरेंना जर सांगितलं असेल तर उद्धव ठाकरेंना हे सर्व आपलं जे काही बंड वगैरे होत होतं त्यांच्या विरोधात ते हाणून पाडण्यासाठी त्यांना मदत का नाही केली, हा मुख्य प्रश्न आहे. त्यामुळे आता जे माध्यमांसमोर उभं राहून संजय राऊत पुशार का मारतायत याच्यात काही अर्थ नाही आहे. साध्यापणे संजय राऊत हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की मला सगळं माहिती होतं तरीही मी पक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. हेच त्या वक्तव्यातून शेवटचं कन्क्लुजन आपल्यासमोर निघतं. कारण सरकार पाडण्यासाठी कोणीही मदत केली असेल, BJPने केलेली असेल, काँग्रेसने केलेली असेल, शरद पवारांनीही एखाद्या प्रकारे केलेली असेल, पण जर तुम्हाला कोण कोण प्रयत्न करतंय हे सगळं माहिती होतं तर मग त्यांचे प्रयत्न ते तुम्ही पाडून खाणून का नाही पाडले, हा मुख्य मुद्दा आहे. असून मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.